झी 24 तास। नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। राजधानी दिल्लीत या आठवड्याचा पहिला दिवस उजाडला तोच एका चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या वेदना, आक्रोश आणि दुःख घेऊन। दिल्लीपासून गावागावापर्यंत पुन्हा एकदा प्रत्येक भारतीय आज व्यथित झाला। सामूहिक बलात्कारानंतर आपला जीव गमावलेल्या निर्भयानंतर तरी सरकारचे, पोलिसांचे आणि प्रशासनाचे डोळे उघडले असतील अशी भाबडी आशा बाळगणाऱ्या देशवासियांचे पुन्हा दिल्लीतल्या अमानुष घटनेनं खरं तर डोळे उघडले। कडक कायदे करून, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बळ वाढवून आणि त्याहीपेक्षा सुद्धा समाजाच्या सर्व स्तरातून उद्रेक होऊन देखील माध्यमांनी हा विषय दिवस रात्र लावून देखील असे प्रकार का बरं थांबत नाहीत? गुन्हेगारांना जरब बसवण्यात, त्यांना अस्तित्वात असलेले कायदे वापरण्यात आम्ही कमी पडतोय का? महिलांवरील अत्याचारांच्या घटनांकडे पाहण्याची पोलिसांची संवेदनशीलताच कमी होत्या का? आणि हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी आता नेमकं काय करायला हवं, या प्रश्नांचा वेध घेऊयात मालिका अत्याचाराची या खास कार्यक्रमात। मालिका अत्याचाराची आजचा रोखठोक प्रश्न काय तो पाहूया। जनमताचा कौल आजमावण्याकरता आजचा रोखठोक प्रश्न आहे, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राजकीय अनास्था जबाबदार आहे का? महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राजकीय अनास्था जबाबदार आहे का? रोकटोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा। मालिका अत्याचाराची या विषयावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आजचे प्रमुख पाहुणे जे सगळे आहेत चर्चेला आलेले त्यांची ओळख करून देण्यापूर्वी पाहूया या विषयावरचा एक स्पेशल रिपोर्ट। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पहिल्याच दिवशी दिल्लीतल्या 5 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद उमटले। लोकसभेत विरोधकांनी दिल्लीमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यामुळे लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं। त्यामुळे शिंदेंनी अखेर लेखी निवेदनाचा आधार घेतला। देशात इतरत्रही बलात्कार होतात, त्यामुळे केवळ दिल्लीतल्या बलात्कारावर चर्चा नको असं त्यांनी नमूद केलं। तसंच काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्ली पोलिसांवर जबाबदारी ढकलून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। इसमें बहुत सारे डिपार्टमेंट्स को, मिनिस्ट्रीज को एक साथ मिलकर के काम करना होगा। शुरुआत आज मैं इसी बात को कहूंगी, शुरुआत कहीं न कहीं से होनी चाहिए। किससे? पुलिस से ही हो, क्योंकि सीधी सी जिम्मेदारी पहले उनकी बनती है और उसके बाद में मैं तो कहती हूँ कि इस कटघरे में कोई नहीं बचा कि जो बच सकते हो। तर दिल्लीमध्ये वारंवार घडणाऱ्या बलात्कारांच्या पार्श्वभूमीवर सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची टीका विरोधकांनी राज्यसभेत केली आहे। खासदार जावेद अख्तर यांनी गंभीर गुन्हे टाळण्यासाठी सर्वात आधी पोलिसांनाच वेसण घालण्याची गरज व्यक्त केली। यहाँ अगर महिला सुरक्षित नहीं है, आम आदमी सुरक्षित नहीं है, तो हम किसके पास देखेंगे? दिल्ली की मुख्यमंत्री ने कहा जो महिला है कि यहाँ उनकी खुद की बेटी सुरक्षित नहीं। अगर आप अपनी खुद की बेटी के बारे में आप इस प्रकार की बात करें तो आपको सत्ता में बैठने का अधिकार है। जो पुलिस वाला FIR नहीं लिखता, ये सस्पेंड करने से काम नहीं चलेगा, ये बहाना है। कुछ दिनों बाद इसे आप वापस ले आए, उसको नौकरी से निकाला गया, उसको जेल भेजा गया। जिस पुलिस वाले ने इसमें लापरवाही की, एक जब 10 निकलेंगे सब ठीक हो जाएगा। तर दुसरीकडे बलात्कार प्रकरणांमध्ये कुचराई करणाऱ्या पोलिसांवरती चौकशीपूर्वीच निलंबनाची कारवाई केल्याचं सांगत दिल्ली पोलीस आयुक्तांनी आपण कर्तव्यनिष्ठ अधिकारी असल्याचा दावा केला। I have already said that prima facie there have been shortfalls, and that is why the station house officer and the investigating officer have been placed under suspension. दिल्लीमधल्या तरुणीवर डिसेंबरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं नवीन कडक कायद्याची चर्चा जोरात रंगली होती। त्या दृष्टीनं सरकारनं तातडीनं पावलंही उचलली। मात्र तरीही दिल्लीमधल्या महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात सरकार अजूनही अपयशी असल्याचं गेल्या आठवड्यातल्या घटनेनं सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। मालिका अत्याचाराची या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभाळकर। निर्मला सामंत प्रभाळकर या महिला राष्ट्रीय आयोगाच्या सदस्य आहेत, तसंच काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। मॅडम, आपलं स्वागत। माझ्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी। माधव भंडारी, आपलंही स्वागत। आपल्यासोबत आहेत नयना सहस्त्रबुद्धे,
राष्ट्रीय अध्यक्षा भारतीय स्त्री शक्ती महिला संघटना आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत, तर मेधा पानसरे राष्ट्रीय सदस्य भारतीय महिला फेडरेशन सामाजिक कार्यकर्ता कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। या चौघा मान्यवरांचं या कार्यक्रमात स्वागत। पहिला प्रश्न घेऊन मी जातोय ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर यांच्याकडे। मॅडम, हे आक्रोशाचं दशक आहे, माझ्याकडे काही आकडेवारी आहे। 2001 या वर्षात 2113 लहान मुलींवर बलात्कार झाले। 2011 मध्ये हा 2113चा आकडा म्हणजे 10 वर्षानंतर 7112 वर पोहोचला। या 10 वर्षामध्ये 48,338 लहान मुलींवर बलात्कार झाले। या देशात नेमकं काय घडतंय? असं आहे की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, आणखीन ह्याच्यावर त्याच्यावर असहमती असावं असं काहीच नाही। ज्या तुमच्या भावना आहेत, ज्या तुमच्या संवेदना आहेत, त्या संपूर्ण देशाच्या आहेत, त्या माझ्या आहेत, आम्हा सगळ्यांच्या आहेत। इतकं आश्चर्य वाटतं की अशा प्रकारे जर लहान मुलींवर बलात्काराचं हे जर प्रमाण दुप्पट तिप्पट होत असेल तर कुणाला हे वाटणं साहजिक आहे की या देशात घडतंय काय। लहान मुली, विशेषतः स्त्रिया आणि त्यातल्या त्यात अतिशय लहान वयाची मुली ह्या इतक्या असुरक्षित असतात, तर मग समाजामध्ये मला असं वाटतं एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म ह्याचं जे धोरण आहे त्या राबवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेलो आहेत। जी प्रसार माध्यम आहेत त्यांच्या अवेअरनेसमुळे प्रत्येक प्रकरण हे रिपोर्ट होऊ लागलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे। परंतु कायदा केला, रिपोर्टिंग केलं, कुणाला सस्पेंड केलं, कामावरून काढलं, त्याच्यामुळे काही परिस्थिती सुधरेल अशा प्रकारे नाही, हे एक वरवरचे उपाय आहेत। त्यासाठी मला असं वाटतं आपण जसं डिस्कशन करू त्या झी 24 तास एक पाऊल पुढे।